स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अक्कलकोट स्वामी या चॅनेलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आणि स्वामींचरणी प्रार्थना करते तुमच्या सगळ्यांसाठी की सगळ्यांना सुख समृद्धी आणि शांती मिळो। आता आपण एका स्वामींच्या लीलेला अशाच सुरुवात करणार आहोत। जेव्हा झाडाची मुळे जमिनीत पाण्याचा शोध घेत खोलवर जातात तेव्हाच जमिनीवरील झाड पानाफुलांनी आणि रसाळ फळांनी बहरून येते, उंच उंच वाढते आणि आपल्या जवळील फुले आणि फळे देत वर पुन्हा घनदाट सावली सुद्धा देते। हे सारे केव्हा घडते तर मुळे जेव्हा जमिनीत खोल खोल स्वतःला गाडून घेतात तेव्हा, जमिनीतले पाणी शोषून घेतात तेव्हा हे चैतन्यदायी झाड आनंदाचे गाणे गात सर्वांगाने फुलून येते। याचाच अर्थ असा की झाडाचे जीवन हे पाण्याशी आणि पाणी शोषून घेणाऱ्या मुळांशी लगडलेले आहे। मानवी आयुष्य भगवंत प्रेमाने तेव्हा बहरून येते जेव्हा नाम मुळाशी पाण्यासारखे गोळा होते। भगवंत भक्ती प्रथम मानवी मनात उमलून यावी लागते तरच नाम उमलून येते। स्वामी समर्थांचे नाम ज्याच्या उत्कट भक्तीच्या मुळाशी आहे ते जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही। एक लक्षात घ्या की स्वामींचे नामस्मरण हा एक सर्व प्रकारच्या सत्कर्माचा पाया आहे। हा पाया मजबूत होणे अतिशय आवश्यक आहे। स्वामींच्या अखंड नामस्मरणाचा महत्वाचा पाया एकदा का दृढ झाला की मन आणि चित्त शांत शांत होते। केवळ नामाची मोहर उमटते, त्याचा दृश्य परिणाम म्हणजे स्वामींचा आश्वासक सूर आपल्या कानांशी निनादत राहतो की घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींचे नाम आपल्या आयुष्याला शाश्वत चैतन्य अर्पण करते। म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगू इच्छिते की आपण फक्त स्वामींच्या नामाशी अनुसंधान ठेवावे, त्याच्या चरित्राचे गायन करीत त्यांच्या विश्वात मग्न व्हावे। स्वामींचे हे अलौकिक आयुष्य तुम्हाला नीट कळले तर तुमच्या मनातील भीती कायमसाठी संपुष्टात येईल। याचा एक सुंदर दृश्य परिणाम असा घडेल की आपल्या प्रपंचात आपण जे काही प्राचत्नात लाभलेले आहे त्यातच पूर्ण समाधान मानून राहू। नाम ह्या आपल्या प्रपंच वृक्षाची मुळे करा, तुम्हाला स्वामी स्मरणाचा बहर मग आपोआप येईल। स्वामी स्मरणाचा हा सहज सोपा मार्ग आपल्याला उपलब्ध असताना आपण इतर अशाश्वत मार्गाने पावले टाकत दुःखी आयुष्य कशाला स्वीकारायचे। स्वामींच्या स्मरणाचा वेध घ्या, फक्त वेध घ्या, बाकी काहीही नको। अशी कितीतरी धनाढ्य प्रापंचिक माणसे आहेत की ज्यांच्याकडे सुखाला जणू पूर आलेला आहे, सुख त्यांच्याकडे जणू वाहून चाललेलं आहे, याची आपल्याला जाणीव होते। अशा लोकांच्या वागण्या बोलण्यावरून, खर्च करण्याच्या पद्धतीवरून आणि एक गोष्ट तीव्रतेने जाणवते की मीपणाने त्यांना डंख केलेला आहे। प्रशस्त जागा, थंड हवेच्या ठिकाणी बंगले, फार्म हाऊस, अनेक बँकांमधून साठलेला अमाप पैसा, तऱ्हेतऱ्हेच्या गाड्या, उंची कपडे, तऱ्हेतऱ्हेच्या उंची पंचतारांकित हॉटेलमधून वावर, सर्व काही मुबलक। वरवर पाहता ह्यांचे सुख वाहून चालले आहे असे आपल्याला वाटते। तरीही हे धनाढ्य प्रापंचिक लोक सुखी समाधानी असतात का? जरा आपण त्यांच्या अंतरंगात शिरलो की मग लक्षात येते की आपण त्यांच्या वरलीय अंगा भुललो,
प्रत्यक्षात ती आपले दुःख लपवण्यासाठी हाताशी असलेला पैसा पाण्यासारखा खर्च करतात आणि काही काळ सुखाचा देखावा निर्माण करण्यातच यशस्वी होतात ते. याच्या उलट परिस्थितीने गरीब असलेली, एक वेळच्या अन्नाला महाग असलेली माणसे खूप सुखात असतात. अक्कलकोटच्या वाटेवर काही समाधानी माणसे जेव्हा भेटतात तेव्हा आपल्यालाच आश्चर्य वाटलेले असते, कारण अंगात धड कपडे तर नसतातच, परंतु खाण्यापिण्याची सुद्धा भ्रांत असणारी ही माणसे मनाने मात्र प्रसन्न असतात. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, केवळ स्वामींच्या नामातच गर्क असणारी ही भाग्यवान माणसे एका स्वामी स्मरणा व्यतिरिक्त काहीही जाणत नाहीत. स्वामींच्या नादात चालत असतात, स्वामींच्या नादात बोलत असतात. स्वामींच्या प्रकट दिनाला अक्कलकोटला येणारी ही भक्त मंडळी आपण प्रत्यक्षात अनुभवणे यासारखे दुसरे कुठले सुख नाही, एवढे लक्षात घ्या म्हणजे झाले. स्वामींच्या नामाची प्रचंड तळमळ लाभलेल्या या भक्तांचे आयुष्य जवळ पैसा नसताना सुद्धा सुखाने वाहत असते. आपली प्रापंचिक, आपली सांपत्तिक परिस्थिती काहीही असो, आपली सामाजिक प्रतिष्ठा कुठल्याही पातळीवर रेंगाळणारी असो, एक लक्षात घ्या, स्वामी स्मरणात पर्याय नाही. याची जाणीव ज्या दिवशी होईल त्या दिवशी चैत्र बहर फुलून येतो. स्वामींचा सहवास, स्वामींशी अनुसंधान स्वामी भक्तांना अखंड चैत्र बहर अर्पण करते. पैशात सुख नाही तर स्वामी नामातच हे सुख दडलेले आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. मात्र आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. थँक्यू स्वामी.